खरं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद पेटलेला आहे, आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत। पण हा वाद सध्या गाजतोय तो छत्रपती संभाजीराजे यांनी एक विधान केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की जर गरज पडली तर तलवारी सुद्धा काढू, आणि त्यांनी हा वाद निर्माण करणारं विधान केलेलं आहे, ते म्हणजे तुळजापुरातल्या मेळाव्यामध्ये। सुद्धा केव्हा सोडायचा आम्ही सुद्धा सारखी तलवार काढत नाही, ज्यावेळी भाषा येईल त्यावेळी बरोबर काढेल। छत्रपती संभाजीराजे यांच्या याच विधानावरून चांगलाच वाद पेटलाय। मराठा आणि ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे। संयम कधी सोडायचा ते आम्हाला चांगलंच माहिती आहे, असा इशारा संभाजीराजेंनी दिला। त्यावर ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कडाडून टीका केली। संभाजीराजे कुणावर तलवार काढणार होते असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय। राजे म्हणजे रयतेचे राजे। राजांना जात नसते, पात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो। राजांना केवळ रयत नजरेपुढे ठेवून काम करावं लागतं, आणि ती भूमिका राजांनी पुढे घ्यावी। राहिला विषय मराठा समाजाच्या हितासाठी, गरीब विद्यार्थ्यांच्या हितासाठी, तर ती भूमिका घेत असताना तडजोडीची भाषा, आणि ती तडजोडीची भाषा राजांनी करावी। आता तलवारीची भाषा जर राजे करत असतील तर आज कोणाच्या विरुद्ध तलवार तुम्ही काढणार आहात? अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही संभाजीराजेंच्या वक्तव्यावर जोरदार नाराजी व्यक्त केली। तलवार ओबीसी समाजावर चालवणार की अन्य कुणावर ते पाहावं लागेल असं भुजबळांनी म्हटलंय। ते काय ते बोलले मला माहिती नाही, पण काय तलवारी वगैरे, तर त्यांनी ते विचार तलवारी काढणार तर कुणावर काढणार आहे? ओबीसींवर काढणार, आदिवासींवर काढता का ओबीसींवर काढता? तलवार उपसण्यावरून वाद पेटल्यानंतर मात्र छत्रपती संभाजीराजेंनी सारवासारव केली। आपलं मत मांडत असताना ते म्हटले की राजे तुम्ही आल्यामुळे आम्ही संयमी आहोत, आणि तुम्ही नसला असता तर आमच्या ऑलरेडी तलवार आम्ही मॅनेतनं बाहेर काढलेले। मी उलट असं म्हटलं की तुम्ही काय तलवार काढायची गरज नाहीये, तलवार काढायची असली तर मी आहे ना काढायला। म्हणजे मी समाजाला संरक्षण दिलं, समाजाला सांगितलं तुम्ही असल्या काही गोष्टी करू नका, उलट वेळ मी मारून नेली। हे जर वडिटोरने ऐकलं असतं तर ह्याला त्यांनी ते कनेक्ट केलं नसतं। मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या वादाला ओबीसी विरुद्ध मराठा असं वळण लागतंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। एकीकडे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी असं विधान करून वाद पेटवलेला आहे, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही एक मोठं विधान केलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी त्यांनी जे विधान केलं होतं, जे ट्विट केलं होतं, तेच विधान आज त्यांनी पुन्हा एकदा केलंय। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच राजे मानतो, इतर कुणालाही आम्ही राजे मानत नाही, असं नाव न घेता त्यांनी उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केलेली आहे। कुणी काहीही म्हणो, आमची भूमिका आम्ही बदलणार नाही, असं सुद्धा यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। काय ट्विट केलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ते बघूया आपण। राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो। वंचित बहुजन आघाडीची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे। पुतळे जाळा किंवा काहीही करा, आम्ही आमची भूमिका बदलणार नाही, असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। यानंतर बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद पार पडली, आणि या पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र कोंढरे जे समन्वयक आहेत त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। एक तिखट प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी यावेळेला व्यक्त केलेली आहे। खरं तर कपाळावर कुंकू असूनही जी विधवा असते तिच्यासारखी परिस्थिती मराठा समाजाची झालेली आहे, असं यावेळेला कोंढरे म्हणालेत। त्याशिवाय मराठा समाजामध्ये जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यामुळे आरक्षणाला विरोध होतोय का, त्यांच्यामुळे आरक्षण मिळत नाहीये का, असं सुद्धा यावेळेला कोंढरे यांनी मत व्यक्त केलेलं आहे। आणि जर गरज पडली तर हातात दगड उचलू नये का, असा सवाल सुद्धा उपस्थित करताना त्यांनी एक प्रकारे इशारा दिला आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या नावात आंबेडकर आहे, त्यामुळे ते आंबेडकरांचा वारसा सांगतात आणि त्यांचे विचार सांगतात। जर ह्या दोन्ही राजघराण्यातली मंडळी जर शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा विचार सांगत असतील
तर व्यक्ती स्वातंत्र्य आणि भारतामध्ये एक सुसंस्कृतपणाची एक प्रगल्भतेची आपल्याला आवश्यकता असते आणि स्वतः प्रकाश आंबेडकरांच्याबद्दल आम्ही त्यांना प्रगल्भ समजतो. अशा पद्धतीने ज्या घराण्यांच्या गादीबद्दल एक समाज मनामध्ये आस्था आणि आदर असतो, त्या आदराचा सन्मान करणं हे खरं तर जनतेतल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे आणि त्याच्यात कुठंतरी प्रकाश आंबेडकर नक्कीच कमी पडतात असं आम्हाला वाटतं. काही विचारवंत लोकांनी सगळी सत्व परीक्षा फक्त मराठा समाजाने द्यावी अशा प्रकारची जी भूमिका घेतली ना, ही अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा राजकारण्यांचं एक अडचण काय होते की त्यांनी प्रो मराठा वागायला गेलं की त्याच्यावर शिक्का मारला जातो. त्यामुळं ते आमचे मूलभूत प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर लगेच निवड करत नाहीत. त्यामुळं आमच्याला तोही अडचण आहे. त्यामुळं जर एखाद्या बाईला कुंकू असून विधवेसारखं जिणं असं कधी कधी काही बाबतीमध्ये झालं आणि ते आरक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे. यानंतर आता बातमी आहे विजय वडेट्टीवार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबतची. एकीकडे विजय वडेट्टीवार हे असं म्हणतायत की मराठ्यांनी ओबीसीमध्ये यावं असं मी म्हटलेलोच नाही, तर दुसरीकडे संभाजीराजे यांचंही असं म्हणणं आहे की गैरसमज झालेला आहे. काय नेमकं दोघांनीही विधान केलेलं आहे बघूया. मी जबाबदारीपूर्वक सांगतोय, काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्यावर आमची जी मीटिंग झाली मराठा समाजाची, त्यावेळी माझ्या बाजूलाच वडिटवर बसले होते आणि त्यांनी सांगितलं की राजे आमचा ओबीसीचं उलटा अनेक पर्याय एक ऑप्शन आहे. ते म्हणत होते की ओबीसीमध्येच जर मराठा समाजाला घेतलं, जसं अ ब क ड असते प्रवर्ग असतात, त्यामध्ये अनेक वाढू आणि ओबीसीमध्ये एक्स्ट्रा आरक्षण देऊन आपण करू. पण मी त्यांना हात जोडले आणि सांगितलं असं काही करू नका, असं बोलूसुद्धा नका. तुम्ही बोललाय तुमचं मोठेपण असेल, पण आपण SCBCमधनं आरक्षण मागत असल्यामुळं सामाजिक मागास आपल्या मराठा समाजाला सिद्ध केलं मागासवर्गीय आयोगाने, म्हणून आपण तिथंच लक्ष देऊ. ओबीसी समाजामधनं आम्हाला 1% आरक्षण घ्यायचं नाही आहे. ओबीसी आणि मराठा समाज हा एक आहे, दलित समाज आणि मराठा समाज हा एक आहे. या दृष्टिकोनातून मी सगळ्यांना सांगितलं. त्यांनी जो स्टँड घेतला की मी ओबीसीमध्ये तुम्ही मराठा समाज ओबीसीमध्ये का समावेश करत नाही, हे महाराजांचं म्हणणं अगदी खाजगीमध्ये सुद्धा मी असं बोललेलो नाही. राजेंच्या गैरसमजातून ते बोलले असावेत किंवा त्यांना वेगळी काहीतरी त्यांची भूमिका असावी. राजांना कदाचित मी ओबीसीसाठी सातत्यानं फ्रंटवर येऊन समाजाच्या प्रश्नासाठी लढतो, त्यामुळे माझा राजकीय म्हणजे काय म्हणतात त्याला हलाल करायचा काही विचार तर नाही ना या भूमिकेमागे त्यांच्या, असंही कदाचित मला वाटतं. पण मी त्यासाठी अजिबात तयार नाही. 27% मराठ्यांचा समावेश करायचा विषय नाही आणि तो करू नये ही आज काल आणि परवाची माझी सगळीच भूमिका आहे. मी कालही तीच भूमिका होती, आजही ती आहे आणि उद्यालाही तीच भूमिका राहणार आहे. त्यामध्ये कुठेही तडजोड करायचा विषय नाही. त्यांनी म्हटलेले आहे की मुख्यमंत्र्यांनी MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबतचा निर्णय का घेतला याबाबत फारसं काही बोलता येणार नाही. त्यांच्या भूमिकेबाबत मी फारसं काही बोलू शकत नाही. पण खरं तर MPSCच्या परीक्षा व्हायला हव्या होत्या असं सुद्धा त्यांनी म्हटलं. एक प्रकारे त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. काही लोकांचं म्हणणं होतं की ह्या परीक्षा होऊन गेल्या पाहिजेत, काही लोकांचं म्हणणं असं की परीक्षा होता कामा नये. आणि मी माझं मत सांगितलं होतं की मुलं तयारी करत असतात, परंतु काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा कोविडचा चाललेला प्रॉब्लेम, परीक्षासुद्धा घेताना होणाऱ्या अडचणी, ह्या सगळ्यांचा त्यांनी विचार केलेला आहे आणि त्या परीक्षा ज्या पुढे ढकललेल्या आहेत. MPSCच्या परीक्षा पुढे ढकलायच्याच होत्या तर मग त्याबाबतचा निर्णय आधी का नाही घेतला असं विधान केलेलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी. त्याशिवाय मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने, त्याला आता महिना होत आलेला आहे. त्याबाबत सरकार अजूनही काहीच करत नाहीये असं सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. 1 महिना झाला सुप्रीम कोर्टाने निर्णयाला स्थगिती दिलेली आहे, इम्प्लिमेंटेशनला स्थगिती दिलेली आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही अजूनही काहीच हालचाल केली नाही. आत्ता कुठेतरी तुम्ही तुमचे वकील सुप्रीम कोर्टामध्ये पाठवून ज्याला आपण मेन्शन करणं म्हणतात, म्हणजे लवकर चालवण्याची विनंती करणं म्हणतात, तर तुम्ही 1 महिन्यानंतर करताय आणि ती विनंती तर चीफ जस्टिसने फेटाळली. काय लवकर वगैरे काही नाही, आम्ही आमच्या क्रमाने घेऊ.
म्हणजे MPSCची परीक्षा पोस्टपोन झाल्यानंतर जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकर लागणार नसेल तर पुन्हा एकदा MPSC परीक्षेच्या जेव्हा तुम्ही डिक्लेअर कराल त्याला हीच स्टेज येणार आहे. आणि त्यामुळे सरकार या विषयामध्ये गंभीर नाही आणि त्यामुळे आता मेजर कॉन्सन्ट्रेशन सुप्रीम कोर्टामध्ये लवकरात लवकर विनंती करून स्टे उठवण्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. त्यांनी एक विधान केलेलं आहे, MPSCच्या परीक्षा या आधी सुद्धा 2 वेळा पुढे ढकललेल्या आहेत, मात्र तरी सुद्धा त्यावेळेला फारसं कोणी काही टीका केलेली नाही. मात्र आता का टीका केली जाते, कारण आता खरं तर कोरोनाचा काळ वाढलेला आहे, कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत आणि अशा वेळेला ते हे विधान करत आहेत. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मराठा आरक्षणाबाबत मांडलाय, तो म्हणजे प्रकाश शेंडगे हे बोलविते धनी आहेत का, त्यांच्या मागे कोणीतरी महत्त्वाचा सूत्रधार आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय. त्याशिवाय मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण हे नकारात्मक आहेत असं मत सुद्धा यावेळेला विनायक मेटे यांनी व्यक्त केलंय. अखेर MPSCची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे. सर, अखेर MPSCची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, मात्र काही OBC नेत्यांचं असं म्हणणं आहे की दबावाखाली सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? आणि दुसरं म्हणजे मराठा आरक्षणाबाबत सरकार जी काही पावलं उचलत आहे, प्रयत्न करत आहे, त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का? मला एक कळत नाही, जे विरोधक आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 1 एप्रिल 2020, मे 2020 या दोन्ही वेळेस कोविडच्या कारणामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. त्या काळामध्ये कोणी एकानंही आवाज उठवला नाही, एकानं सुद्धा ब्रश सुद्धा काढला गेला नाही. आज जेवढं कोविड आहे पसरलेलं आहे, करोनाचे सगळे साथ पसरलेली आहे, त्या काळाच्या पेक्षा आज कितीतरी पटीनं जास्त आहेत. म्हणजे संसर्ग झालेले लोक जास्त आहेत, मृत्यू जास्त आहे, सगळं आहे. असं असताना सुद्धा जर पुढं सरकार एक्झाम घेत असेल तर ह्यांना काय करायचंय, म्हणजे नक्की म्हणायचंय काय? नुकसान झालं तर मराठा समाजाचं नुकसान आहे. मग OBC समाजानं सरळ मग सांगावं की आमचा मराठ्याला विरोध आहे म्हणून, ते तरी करायची हिंमत दाखवावी. आणि जे कोणी समोर येतात लोक, समोर येणारे लोक जे काही शेंडगेसारखे वगैरे जे आहेत हे फार किरकोळ लोक आहेत. यांच्या पाठीमागं दुसरे मोठे लोक आहेत, ते खरे याचे सूत्रधार आहेत. दुसरी गोष्ट, 2 आम्ही ऑप्शन त्यांना दिलेले आहेत, जे वयोमर्यादेचे डंका पिटवतात जे लोक. एक तर आत्ता ज्या लोकांनी एक्झामचे अर्ज केलेले आहेत त्याच लोकांना फक्त पुढे बसू द्या, हा एक ऑप्शन आहे. दुसरे नवीन अर्ज मागवायची गरज नाही, म्हणजे त्यांचं वय वाढल्याचा विषय येत नाही. दुसरं ऑप्शन की त्यांना 1 वर्षाची मुदत वाढ देऊन द्या सगळ्यांनाच. मग मराठाच नाही तर सर्वच जाती जेवढ्या कॅटेगरी आहेत त्या सगळ्यांनाच 1 वर्षाची वाढ द्या. दोन्ही सोपं आहे, दोन्ही आपल्या हातातलं आहे. मग त्याच्यामध्ये असा मोठा काय भाऊ करण्यासारखं आहे? काहीही नाही. लाखो रुपयाची त्यांच्या एकेका विद्यार्थ्याची फीस आहे. ऑनलाईन सध्या म्हणजे प्रत्यक्ष बंद जरी असे ऑनलाईन आहे, ऑनलाईनला त्यांनी काही पैसे कमी केलेले नाही तर कोविडमुळं ह्याच्यामुळं ऑनलाईनमुळं. म्हणजे ह्या लोकांनी हाताशी धरून काही लोकांना हे केलेलं. आता दुर्दैवाचा भाग आहे की हे मराठ्याला शाप आहे पूर्वीपासून, आता तो समोर भोगावा लागतोय. परंतु सुदैव असं आहे की बहुतांश म्हणजे मराठा समाज अशा लोकांना फार थारा देत नाही. धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. तर मराठा आरक्षण आणि MPSCच्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यांची काय मतं आहेत आणि काय वाद निर्माण होत आहेत त्याबाबतच्या बातम्या पाहिल्यानंतर आता बातमी बघायची आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर काय टीका केली आहे त्याबाबतची. आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर सडकून टीका केलेली आहे. शरद पवारांच्या खांद्यावरून आपणच मोठे असल्याचा आभास निर्माण करत बसण्यापेक्षा आता आपल्या मतदारसंघातल्या रस्त्यांची जी दुरवस्था झाली आहे त्याकडे लक्ष द्यायला हवं रोहित पवार यांनी, असं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. तर त्यावर रोहित पवार यांनी सुद्धा सडकून टीका केलेली आहे. मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कुणाच्या कडेवर आहोत, कुठल्या कडेवर आहोत याकडे आता तुम्ही लक्ष द्या, असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय. पाठीमागचे रस्ते चांगले आहेत, पुढे रस्ते चांगले आहेत आणि त्या मतदारसंघात इतके प्रचंड खड्डे आहेत, तो त्या रस्त्यावरती प्रचंड रहदारी आहे, वाहतूक आहे. आणि मग हे लोक नरेंद्र मोदी साहेबांना सल्ला देत आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सल्ला देत आहेत, चंद्रकांत दादांना लांबच्या लांब पत्र लिहून ते सल्ला देत आहेत. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं अरे इथं इतकी कशी काय वाईट परिस्थिती असू शकते की ज्यांचं राज्यामध्ये सरकार आहे, त्यांचं या राज्यामध्ये बोलवाला आहे, त्यांना असं वाटतं की आम्ही या राज्याचे तारणहार आहोत
या राज्यामध्ये विकास आम्हीच करू शकतो अशी ज्यांची भाषा आहे अशा लोकांना विनंती केली, मी त्यामध्ये टीका नाही केली, की विनंती केली की तुम्ही आता राज्याचं न बघता किमान मतदारसंघातलं बघावं, आणि माझी तीच भूमिका आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जो आरोप केलेला आहे त्यावर रोहित पवार यांनी ट्विट करून उत्तर दिलेलं आहे. काय ट्विट केलंय रोहित पवार यांनी बघूया आपण. रोहित पवार म्हणतात, मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झालीये, कारण 25 वर्ष तिथे भाजपचे आमदार होते. मी रस्ते दुरुस्त करणार, मतदारसंघाची चिंता तुम्ही करू नका, असं ट्विट रोहित पवार करतायत. मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात तिथेच राहा, असं सुद्धा यावेळेला रोहित पवार यांनी म्हटलंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या मातोश्री वैशाली देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त धीरज देशमुख यांनी आईंना औक्षण केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतलेत. ट्विट करत त्यांनी आईला शुभेच्छाही दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या. त्याशिवाय सुनबाई जेनेलिया देशमुख यांनी सुद्धा सासूबाई वैशाली देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.